तेव्हा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते। राज्याच्या ग्रामीण भागात सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत। त्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो। मात्र ऐन वेळी मागणी वाढल्यानं सध्या डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला। त्यामुळे शेतकरी दिवस रात्र पेट्रोल पंपांवर रांगा लावून बसले आहेत। अशा परिस्थितीत मंत्री आणि गिरीश महाजनांनी एक अजब दावा केला। पंपांवर लागलेल्या रांगेतील 80% लोकांकडून काळा बाजार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केला। महाजन यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी टीका केली, तर अंबादास दानवे यांनीही निशाणा साधला। आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसलेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅन मध्ये, पण त्यातले बहुतांश लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनाची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे। आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे। भारतीय जनता पार्टीचे वाचाळ वीर नाजनांसारखे जर या सामान्य माणसाला च्या विषयी अशा पद्धतीने वागता तर दुर्दैवी आहे। सगळी बुद्धी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिलेली आहे। सरकार चालवता येत नाही, देश चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही आणि लोकांच्या डोक्यावर टाकायचं। जर 80% लोक अशा पद्धतीनं वागतात, अशा पद्धतीने तुमचं वक्तव्य असलं, मला वाटतं याचा निषेध आम्ही करतो। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, ती आपण पाहूया।